बघा, त्यावेळेला हिरण्यक्ष होते, त्यावेळेला भस्मासूर होते, आणि आजही या कलियुगामध्ये भस्मासूर झालेले. का? माणूस आहे ना, कष्ट करतो, वयात येतो, मग कोण पाहिजे? बायको. बायको केली मग मला कोण व्हावा? मला घर पाहिजे, कष्ट करतो, बंगला पाहिजे. आणि मग ज्या वेळेला वयस्कर होतो त्यावेळेला आज मातृदेवो पितृदेवो आचार्य देवो ती भावना राहिली नाही. आणि मुलं त्या आईबापाला ती बाहेरची येते ना सुना, एक माणूस 4 मुलं लहानचे मोठे करतो, पण 4 मुलांना 4 सुनांना 2 आईवडील सांभाळता येत नाही. आणि आपल्या काही पाश्चात्य परिस्थिती, पाश्चात्य संस्कार नसल्यामुळं त्या आईवडिलांना त्याने काय वृद्धाश्रम केला, आणि आपल्या काही वृद्धाश्रम आले, पण त्यांना भान नाही आहे. आपल्याला जर वृद्धाश्रमामध्ये आपण जातो, आपले मुलं काय करतील? माणूस लांब बघत नाही, पायापाशी बघतो. आणि मग अशा आईवडिलांना काय करतात? बाहेर उचकून देतात. आणि मग बघा, आपला असून आपण कोण होतो? चोर होतो. मग ज्या वेळेला अशा अनेक घटना होतील त्यावेळेला त्याच्यावर काहीतरी बंधन होतं. आणि मग बघा, भारत सरकारनं, हायकोर्टानं आता असा निर्णय घेतलेला आहे का अशा अनेक घटना झालेल्या आहेत. आणि मग जे आईवडिलांना सांभाळते नाही त्यांचे काय करायची? प्रॉपर्टी जप्त करायची, आणि मग त्यांना धडा द्यायचा. म्हणून हिरण्यकश्यप भस्मासूर होऊ नका. भस्मासुराला कोण झाली? मोहिनी झाली, आणि त्याच्या डोक्यावर वाटून भस्म केलं. तसं हे जे उन्मत्त झालेले मुलं आहे, तर आता तरी ध्यान या आईबापांची सेवा करा. देवकुडे आपल्या हृदयात, देवकुडे आईबापात, देवकुडे चंद्र सूर्य हवा पाणी, आणि देवकुडे प्राणीमात्रात. ही देवाची संकल्पना. हे जे काही पोट भरणारे लोक आहे ना, यांनी 33 कोटी देव दाखले. आता 33 कोटी देव नाही, देवाचे 33 प्रकार सांगितले. 33 प्रकार कोणते? बघा, आपण 1, 5 पंचमहाभूत, 6 नंतर हे निसर्ग, नक्षत्र, हवा, नक्षत्र, आणि असे हे जे देवाचे प्रकार 33 प्रकार सांगितले. आणि 33 प्रकारामध्ये देव पाहण्याची भावना दाखवली. पण यांनी पोट भरण्याकरता हे 33 कोटी देव भरून लोकांना काय केलं? नादी लावलं. आणि मग गाडगे महाराज म्हणले, असा कसा तुमचा देव, घेतो बकऱ्याचा जीव. देवाला बकरं कापतात, कोंबडं कापतात, देवाला हत्ती का नाही कापती? देवाला सिंह का नाही कापती? काय? आणि असे देवाचे प्रकार सांगितले. आणि मग सत्यनारायणाची पूजा, संतोषी माता, आणि खरे जे आईबाप आहे ते बाजूला निघून गेले. आणि मग यांनी काय केलं? यांनी यांचं पोट भरायचं साधन केलं. तरी आता प्रत्येकाने सावध व्हा आणि आपल्या आईवडिलांची सेवा करा. तुम्ही आईवडील होणार आहे, तुम्हाला ते दिवस येऊ नये म्हणून आता तरी पुढे हाची उपदेश नका करू ना असं आयुष्याचा. जय भैरवनाथ महाराज की जय.